आषाढस्य प्रथम दिवसे मेघांच्या गर्दीत हरवले मोरपीस देखणे, आवेगात उसळले आणि हिरवाईत मिसळले मृगाचे हुंदडणे, रान प्राण खंतावले हुंकारले आता आषाढाच्या आशेवर जगणे। आषाढ महिन्याची अशी ही ओढ मन व्याकुळ करणारी, जीवाला कासावीस करणारी। तसं पाहिलं तर वरुण राजाने पर्जन्य वृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो आषाढ, पण ओढ लावून फसवणारा पाऊस सालाबादप्रमाणे यंदाही दडी मारून बसलेला दिसतोय। वेधशाळांनी 2 आठवड्यापासून दिलेले सगळे अंदाज दरवर्षीप्रमाणे फुकाचे ठरवत पाऊस बरसलाच नाही। कदाचित हा पावसाचा नेहमीचाच प्रकार असावा, म्हणून आपल्याकडे ज्येष्ठ महिन्यापेक्षा लोकसाहित्याला आषाढाचंच भारी कौतुक। त्यामुळेच असेल कदाचित कविराज कालिदासाच्या कवितेत आषाढस्य प्रथम दिवसेच्या शब्द ओळी कातर विरह लेणी खोदत जातात। प्रेम या भावनेला भारतीय साहित्यात खरं अजरामर जर कोणी केलं असेल तर ते कालिदासानं। तसं पाहिलं तर राधाकृष्णाच्या उफाळत्या प्रेमाने आपल्याकडे मधुरा भक्तीला उधाण आणलं होतं, पण कालिदासाच्या मेघदूताने आम्हाला प्रेमाची चिरंतन खोली शिकवली। विरहानं व्याकुळ होणं म्हणजे काय हे आपल्याला कालिदास शिकवतो। प्रेम कसं व्यक्त करावं हे कालिदास सहज सोप्या संकेतांनी सुचवतो, आणि त्याहून महत्त्वाचं जीवनाकडे कसं पाहावं याचंही मेघाच्या सोबतीनं आपल्याला मार्गदर्शन करतो। होय, मेघदूत या अजरामर काव्यामध्ये फक्त उपमा उत्प्रेक्षांचा जलसा नाही, चमकदार शब्दांची दिवागदार आतषबाजी नाही, तर त्यात मानवी मनाच्या विविध छटांचा रंगोत्सव पाहायला मिळतो। मला कालिदास त्यामुळेच आवडतो। अगदी संस्कृत भाषा येत नसली तरी केवळ भाषांतरामधून सुद्धा तो भावतो। तुम्हाला ठाऊक असेल, संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी ज्या सी.डी. देशमुखांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यांच्यासारख्या प्रज्ञावान राजकारणी विद्वानाला तर कालिदास आणि मेघदूताने भुरळच घातली असावी। त्यांनी केलेलं मेघदूतचं भाषांतर आजही अपूर्व आहे। कालिदास हा कविकुलगुरू आहे, त्यामुळे असेल कदाचित मराठीतील दिग्गज कवी कुसुमाग्रज, वसंत बापट, भाब बोरकर आदी कवींनाही त्यानं भाषांतरासाठी प्रवृत्त केलं नसतं तरच नवल। हॅरी सेल्मन विल्सन या ब्रिटिश सनदी अधिकाऱ्याने 1813 मध्ये कोलकाता येथे क्लाउड मेसेंजर हा मेघदूताचा इंग्रजी अनुवाद प्रकाशित केला होता। गंमत म्हणजे क्लाउड आणि मेसेंजर हे आजही संगणक विश्वातील सोशल मीडियात रंगलेल्या तुम्हा आम्हा सगळ्यांना जवळचे वाटणारे संदर्भ। तर असं हे मेघदूत भारतातील आणि जगातील डझनावरी भाषांमध्ये मेघदूत पोचलेला आहे। लक्षावधी लोकांना आजही त्याची ओढ वाटणं हेच कालिदासाचं यश। तसं पाहायला गेलं तर हे महाकाव्य कधी लिहिलं त्याचा नीटसा पुरावा आता उपलब्ध नाही। काही लोकांच्या मते ते 2-3 हजार वर्षापूर्वीचं असणार, पण त्यातील नाविन्य नित्य नूतन आहे। हेच खरं तर कवीच्या काव्य प्रतिभेचं यश म्हणावं लागेल। मेघदूतचं पहिलं भाषांतर, खरं तर मेघदूतचं कथानक पाहिलं तर त्यात आजकालच्या सस्पेन्स, थ्रिलर किंवा जोरदार धक्का देणारे कथेसारखं काहीच नाही। मेघदूतची कथा खूप साधी, आजीच्या गोष्टीसारखी, पण कालिदासाने त्याला जे अफलातून पैलू पाडलेत त्याला तोड नाही। मेघदूत ही गोष्ट आहे एका यक्षाची। अलकापुरीत यक्षनगरीत राहणाऱ्या एका यक्षाकडून काही प्रमाद घडतात। कुबेरा त्यांचा राजा आहे, चुकीला माफी नाही असा पवित्रा घेत तो त्या यक्षाला थेट तडीपारीची म्हणजे अलकानगरीतून 1 वर्षासाठी बाहेर जाण्याची सजा देतो। नुकत्याच लग्न झालेल्या या यक्षाला
पत्नी विरहाचा शाप बसतो आणि तिथूनच कथा यक्षाच्या भावनिक चढ उतारासोबत वळणावळणांनी पुढे सरकते. विशेष म्हणजे मेघदूत आकारानं फारसं मोठं नाही. मंदाक्रांता वृत्तातील अवघ्या 115 श्लोकांचं हे काव्य पूर्व मेघ आणि उत्तर मेघ अशा 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. पूर्व मेघात 63 श्लोक आहेत आणि उत्तर मेघात 52 श्लोक आहेत. रूढ अर्थाने मेघदूताला कोणतीही पूर्वपीठिका वा कथानक नाही. कालिदास या यक्षाला कुबेराने गावाबाहेर का काढलं याचं साधं कारणही सांगत नाही. मग त्याच्या घराविषयी पत्नीविषयी अधिक माहिती द्यायची त्याला गरज वाटत नाही. आता बोला तर सुरुवातीलाच आपल्याला धक्का देऊन कालिदास गोष्ट सुरू करतात. कुबेराने गावाबाहेर काढलेला अलकापुरीचा यक्ष नागपूर जवळच्या रामटेकला येतो. ज्या ठिकाणी वनवासातील रामटेकला थांबला होता ते स्थान म्हणजे रामटेक, जे रामगिरी म्हणूनही त्या काळी ओळखल्या जात असे. त्या पर्वतावर एक आषाढ मेघ विसावलेला दिसतो आणि स्वतःच्या घरापासून दुरावलेला शोकाकुल यक्ष श्लोकातून व्यक्त होऊ लागतो. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानून वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्शा. समग्र पृथ्वी तलावर पसरलेल्या पुष्पकळा आकाशामधील चांदण्यामध्ये नेऊन एक विलोभनीय आरास काढण्याचा प्रयत्न करावा आणि त्याच्या नयन मनोहर देखाव्याने नेत्र आणि मन सुखावून जावं. मोहक सुगंधाने अवघी इंद्रिये सुखी व्हावीत आणि ज्याच्या श्रवणाने दुसरे काही ऐकू नये अशी भावना मनी दाटून यावी, असे हे कवी कालिदासाचं लिखाण म्हणजे आषाढाचं प्रेमसुक्त. 1 वर्षासाठी गाव सोडण्याची शिक्षा लाभलेला हा विरहात बुडलेला यक्ष पहिले 8 महिने कसे तरी काढतो. पण आषाढाच्या पहिल्याच दिवसाने त्याचा सारा संयम सुटून जातो. त्याला पत्नीची आठवण अस्वस्थ करू लागते आणि आजकालच्या व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा व्हिडिओ कॉल सारख्या काही सुविधा त्या काळात उपलब्ध नसल्याने आपल्या पत्नीशी संवाद साधण्यासाठी तो यक्ष पर्वतावर टेकलेल्या मेघालाच आपले कुशल विरह व्याकुळ पत्नीपर्यंत पोहोचवण्याची विनंती करतो. मेघदूताची या कामासाठी अनुमती आहे की नाही याची साधी विचारणा करण्या एवढा सुद्धा धीर कालिदासापाशी नाही. तो त्या ढगाची प्रतिक्रिया काय याचा सुद्धा विचार करत नाही आणि त्याला अलकापुरीत यक्षनगरीत राहणाऱ्या आपल्या पत्नीला संदेश देण्याचे काम सोपवतो. ढग सुद्धा त्याचा आग्रह मोडत नाही. आता खरा प्रश्न पुढे आहे. या मेघदूताने अलकापुरीपर्यंतचा प्रवास कसा करायचा? मेघदूताचे खरे सौंदर्य हे या प्रवास वर्णनात आहे. यक्ष प्रत्येक श्लोकागणित निसर्गातील रंगचित्रे मोठ्या बहारीने सादर करतो आणि मेघाला आपल्या प्रिय पत्नीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सांगतो. त्याच्या या कथनामध्ये सहजपणे येणाऱ्या प्रेमाच्या उत्फुल्ल आविष्काराच्या कल्पना विलासाने मन मोहून जातं. त्याचे शब्द अलंकारिक असतात पण कल्पनांची उंची तुम्हाला मेघदूताची नजर बहाल करते. त्या काळात विमानाचा शोध लागलेला नव्हता, तरीही कालिदास जे लिहितो ते कमालीचं तंतोतंत पटतं. आता त्याचा हा एक श्लोक घ्या. या श्लोकामध्ये यक्ष म्हणतो नदीचा प्रवाह, या श्लोकामध्ये यक्ष म्हणतो नदीचा प्रवाह रुंद आहे तरी आकाशातून पाहणाऱ्यांना तो अरुंद दिसतो. त्यामुळे कृष्णाच्या सावळ्या रंगाची चोरी करणारा तू मेघ त्या नदीचं जलप्राशन करण्यास वाकलास की गगनसंचारी लोकांची दृष्टी तुझ्याकडे आकर्षित होईल आणि मध्यभागी इंद्रनील मणी गुंफलेला पृथ्वीच्या गळ्यातील एक सर, एक जणू माळ म्हणून आपण पाहत आहोत असं लोकांना वाटेल. कालिदास हा असा शब्दांशी खेळणारा भाषाप्रभू होता. त्याने पहिल्यांदा मेघाला त्याच्या कथानकाचं नायकत्व बहाल करून त्या भोवती यक्ष यक्षिणीची कथा गुंफली. त्यात विरहाचा वणवा आहे पण त्यावर शृंगार रसाचा वर्षाव करीत प्रत्येक श्लोक लिहिणारा कालिदास हा भारतातील साहित्याला जागतिक पातळीवर घेऊन जातो. कारण त्याच्या सहज व्यक्त होण्यातही माणसाच्या निसर्गाशी असणाऱ्या वैश्विक संबंधाचा उच्चतम आविष्कार आहे. कवी कालिदासांच्या मनातील ही शब्दबद्ध असोशी तृष्णा खरे तर माणसाच्या आरंभाच्या काळापासून, आरंभाच्या प्रवासापासून सोबत असलेली. निसर्गाच्या सहवासात जेव्हा माणूसही स्वतःला निसर्गाचा एक घटक मानत होता त्यावेळी त्याचं वागणं नैसर्गिक होतं. परंतु आम्ही जसजसे निसर्गापासून तुटत गेलो तसतसं आमचं जगणं, वागणं, बोलणं
सारं काही कृत्रिम बनलं. या कृत्रिम जीवनाला आषाढ ओढ असणार कशी? आषाढाच्या हिरव्या स्वप्नांची गोडी कळणार कशी? विरहाच्या वेदना त्यालाच डसतात ज्याच्या मनात प्रेम भावना फुललेल्या असतात. कालिदास या सगळ्या गोष्टी मोठ्या मजेदार पद्धतीने सांगतो. आपल्या मेघदूताला अलकापुरीपर्यंत कसे जायचे याची वाट दाखवत असताना यक्ष त्याला आवर्जून उज्जैनच्या महाकालाचं दर्शन घेण्याची विनंती करतो. खरे तर उज्जैन यक्षाच्या अलंकापुरीपर्यंतच्या जाण्याच्या मार्गावर नाही, पण तरीही शंकर भक्त कालिदास त्याला वाट वाकडी करून तिकडे पाठवतो. पण त्या सुंदर नगराचं वर्णन करताना मात्र फार बहारदार शब्द वापरतो. उज्जैनीनंतर वाटेत लागणारी गंभीरा नदी, विंध्य पर्वत, चर्मणवती म्हणजे चंबळ, दशपूर, मंदसोर, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र या सर्व प्रवासाचे जे वास्तवदर्शी पण काव्यात्म वर्णन कालिदासाने केलं आहे ते मन थक्क करणारं. एका वैमानिकाने कालिदासाने जे सगळं वर्णन केलं त्या मार्गावरून प्रवास करून त्यावर सचित्र पुस्तक लिहिलं आहे. मला नेमका त्याचा संदर्भ आता ठाऊक नाही, पण कालिदासाच्या मेघदूताने आषाढाला एक वेगळं कधीही न संपणारं वैभव दिलंय हे मात्र खरे. असा हा आषाढ महिना मोठा लोकविलक्षण. त्याचं नावच मुळी त्याच्या पुढे मागे येणाऱ्या पूर्वाषाढा आणि उत्तरषाढा या 2 नक्षत्रावरून पडलेलं. ज्येष्ठाच्या बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खऱ्या अर्थानं हिरवा बहर येतो. म्हणून गोकुळातल्या सावळ्या श्रीकृष्णालाही आषाढ आवडतो. जगन्नाथपुरीचा श्रीकृष्ण बलराम सुभद्रेचा रथोत्सव जसा याच महिन्यात, तशीच ज्ञानबा तुकारामाच्या गजरात चालणारी पंढरीची वारीही आषाढातच निघते. कृष्णाचा पूर्वावतार भगवान विष्णूला 4 महिन्याच्या विश्रांतीची सुरुवातही याच महिन्यातील देवशयनी आषाढी एकादशीला करावीशी वाटते. पण श्रीकृष्णानं भगवद्गीतेत मासाना मार्गो शीर्षोहम ऐवजी आषाढोहम असं म्हणायला हवं होतं असं मला नेहमीच वाटतं. तर असा हा आषाढ खऱ्या अर्थाने अष्टपैलू महिना. चिखळालेल्या शेतात आवेगाने उतरणाऱ्या त्याच्या पाऊसधारांमध्ये प्राणशक्ती दडलेली असते. मातीच्या कुशीत लपलेल्या बियाण्यांना हिरवं बळ देऊन त्यांना त्या वर आणतात. पण या हिरव्या पात्यांना सुफलतेचं वरदान करून आषाढ नामानिराळा राहतो. जून महिन्यात दाखल होणाऱ्या मान्सूनचे आगमन 1 आठवडा उशिरा झाले, पण त्यानंतर संपूर्ण महिना संपत आल्यावरही पावसाचं अस्तित्व जाणवत नसल्याने राज्यात देशात चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई या सगळ्या पट्ट्यात नावाला शिडकावा करून गायब झालेल्या पावसामुळे गेला पाऊस कुणीकडे असं म्हणण्याची पाळी आली आहे. हे सारं खरं असलं तरी आषाढ महिना आपण विसरू शकत नाही. आषाढ खरे तर धाकटा ज्येष्ठ महिना ज्यावेळी पाठ दाखवतो त्यावेळी साऱ्यांची नजर ज्याच्यावर स्थिरावते तो हा लाडका आषाढ. आषाढातील पाऊस खरं तर नक्षत्रासारखाच देखणा, राजबेंडा, मन मोहून घेणारा. मृगाच्या पाठीवरील नक्षी पाहून फक्त आमची सीतामायच भुललेली नव्हती, आजही गावागावातील आयाबाया आकाशापासून जमिनीपर्यंत, शेतातून ओहळापर्यंत चौखूर धावणाऱ्या, खरे तर उधळणाऱ्या मृगसरींवर बोलतात, भाळतात. त्या मृगाच्या भरोशावर पेरतात जीवनदायी रत्नांचे दाणे आणि त्याच्या जोडीला असतं जीवन गाणं.